चित्रपट निर्माता मनोज कदम आज खरं तर एक आगळ्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहता आलं। बऱ्याचदा आपण असं पाहतो की अधिकारी काम करतात, त्याच्यामुळं देशाची सेवा घडते, पण त्यांचं कौतुक केलं जात नाही। तर हे जे कौतुक आहे ते बी.जी. गायकवाड सरांनी खरं तर नागरी सत्कार सोहळ्यामार्फत केलं आणि त्यांना अजून एक चांगली प्रेरणा दिली किंवा प्रोत्साहन दिलं। आणि या संदर्भात ग्रामीण भागातल्या कलाकारांना किंवा ग्रामीण भागातल्या लेखकांना, कवींना एक चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी खूप मोठा संधी इथं साधली। कारण इथं शिक्षणाधिकारी आहेत, इथं सगळे त्या क्षेत्रातले लोक आहेत, आमच्यासारखे चित्रपट निर्माते आहेत। म्हणून असा मिलाप घडवून आणणारा एक अवलिया इथं आपल्यामध्ये आहे, जो समाजाचं खरंच हित पाहतो। म्हणजे बऱ्याचदा कार्यक्रम केले जातात, पण त्या कार्यक्रमातनं काहीतरी इप्सित पण साध्य झालं पाहिजे। हे या कार्यक्रमातनं साध्य केलं, त्याच्याबद्दल खरंच यांचंही कौतुक केलं पाहिजे। आणि आज जे कवींनी खरंच इथं कविता ज्या सादर केल्या, त्या अतिशय सुंदर कविता सादर केल्या। आणि ज्यांचे इथं सत्कार झाले, मोरकर साहेब आणि लटकर मॅडम यांचं काम हे अतिशय कौतुकास्पद आहे। त्यांनी खूप मोठं काम केलं आहे आणि त्यांना त्या कामाचं एक प्रोत्साहन म्हणून आम्ही सर्वांनी हा जो इथं सत्कार सोहळा आयोजित केला तुमच्या सगळ्यांच्या सानिध्यात, ही अतिशय एक चांगली गोष्ट, गौरवास्पद गोष्ट इथं घडलेली आहे। अशाच चांगले सत्कार करण्याची संधी ही तुमच्या आमच्यासारख्या सर्वांना, उद्योजकांना मिळत राहू आणि या छत्रपती संभाजीनगरचं, महाराष्ट्राचं नाव, पर्यायानं देशाचं नाव उज्ज्वल व्हावं, ही अपेक्षा खरं तर यातून व्यक्त करता येईल। मराठवाड्यातील किती कलावंत तुम्ही? मी भारत सरकारचा पहिला राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार विजेता आहे आणि ह्यासुद्धा संभाजीनगरचा पहिला मान आहे। जो भारत सरकारनं सुरू केला तो उद्योजकतेमधला पहिला पुरस्कारसुद्धा छत्रपती संभाजीनगरला मिळाला आहे। त्याच्यानंतर जवळजवळ 50पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मला मिळालेले आहेत। अमेरिकेसारख्या बऱ्याच देशातनं मिळाला आहे। कालच मला 6 वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज, जसं तैवान, फिलिपाईन्स, रशिया अशा युनिव्हर्सिटीजनी संजीवनी कॉलेजमध्ये कोपरगावला एक मोठा इंटरनॅशनल इव्हेंट होता, त्याच्यामध्ये उत्कृष्ट उद्योजक म्हणून, आजच्याच बऱ्याच न्यूजपेपरला बातम्या आहेत, ते उत्कृष्ट उद्योजक म्हणून तोही पुरस्कार दिला गेला। असे 50पेक्षा जास्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत आणि ज्या पुरस्कारामुळं कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अवॉर्ड घेणारा उद्योजक हे वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा माझ्या नावात आहे। मराठवाड्यातील किती कलावंत तुम्ही सुवर्ण संधी देणार आपल्या चित्रपट निर्मिती करतानाच हा विचार केला होता की मराठवाड्यातल्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की चित्रपट निर्मिती फक्त मुंबई पुण्यामध्ये होते, मराठवाड्यात सुद्धा तगड्या कोणतरी काम केलं पाहिजे। त्याच्यासाठी मी स्वतः FTIला जाऊन फिल्ममेकिंगची डिग्री घेतली। उद्योजक असून माझ्याकडे 16 वेगवेगळ्या डिग्र्या आहेत, तरीसुद्धा मी फिल्ममेकिंगची डिग्री घेतली आणि मग चित्रपट निर्मिती एक दर्जेदार करायची म्हणून ग्लोबल आडगावसारखा एक सिनेमा केला, ज्याला 13 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले।